थोडं थांबा. जर तुमची रास मेष असेल आणि जर तुम्ही सोमवार 3 तारखेचा सूर्य पाहणार असाल तर आजचा हा भाग अर्ध्यावर सोडण्याची चूक कधीही करू नका. कारण आज मी तुमच्या समोर मांडणार आहे ना, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 3 तारखेचा हा सोमवार मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही, तर काळचा ठोका चुकवणारा एक प्रचंड मोठा वळणबिंदू ठरणार आहे. काही अदृश्य शक्ती, काही भयंकर ग्रहमान आणि तुमच्या अवतीभोवती फिरणारी काही दृष्ट चक्रे अशी एकत्र आली आहेत, जिथे मानवी बुद्धी काम करणं बंद करते. आज या भागात तुमच्या धनाचा होणारा भयंकर गेम, तुमच्या कामाच्या ठिकाणी रचले गेलेला कट, तुमच्या घरात बसून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारी व्यक्ती आणि रात्रीच्या काळोख्यात तुमच्या घरावर पडलेली ती वाईट दृष्टी, या एक एक भयंकर सत्याचा बुरका मी टप्प्याटप्प्याने फाडणार आहे. मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका. स्वामींचा नामाचा जयघोष करून आपण या गूढ प्रवासाला सुरुवात करत आहोत. पण लक्षात ठेवा, हा भाग जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला नाही तर 24 तासात घडणाऱ्या एका मोठ्या संकटाला तुम्ही स्वतःहून आमंत्रण द्याल. चला तर मग जाणून घ्या तुमच्या आयुष्याशी खेळला जाणारा हा सर्वात मोठा डाव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कान देऊन ऐका. जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील किंवा कुठं मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा कुणीतरी तुमच्याकडे पैशाची मदत मागायला येणार असाल तर तात्काळ तुमच्या हात मागे घ्या. कारण 3 तारखेला दुपारी 1 ते 3 या वेळेत तुमच्यासोबत एक अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला सुन्न करून टाकेल. तुमच्या जवळची, ज्यांच्यावर तुम्ही अंधधुंद विश्वास ठेवला, ज्याला तुम्ही स्वतःच्या कुटुंबासारखं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या धनाचा असा गेम खेळण्याचा तयारीत आहे ज्याची कल्पना तुमच्या स्वप्नातही आली नसेल. तुमच्या तिजोरीतून, तुमच्या खात्यातून असा एक मार्ग उजळतोय जिथून तुमची वर्षानुवर्षाची कमाई पाण्यासारखी वाहून जाऊ शकते. तुम्हाला वाटते का फक्त योगायोग आहे? हा मुळीच नाही. हा तुमच्या आर्थिक प्रगतीला खीळ लावण्यासाठी रचलेला एक नियोजित डाव आहे. पण थांबा, या आर्थिक संकटातून वाचण्याचा एक अत्यंत गुप्त आणि अदृश्य मार्ग देखील उपलब्ध आहे. पण तो मार्ग समजून घेण्याआधी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी रचल्या गेलेल्या त्या भयंकर कटाची माहिती असणं गरजेचं आहे. पहा मंडळींनो, आता चला प्रवेश करूया तुमचं करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दलदलीमध्ये. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी 3 तारखेला एक भयंकर वादळ घोंघवते. तुम्हाला वाटतं का की तुमचं वरिष्ठ, तुमचे सहकारी किंवा तुमचे व्यवसाय भागीदारी तुमच्या खूप खुश आहेत? हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा भ्रम आहे. तुमच्या पाठीमागे एक असा कट शिजवला गेला का ज्याचा स्फोट या सोमवारी उघड्यावर होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची एक गोपनीय गोष्ट, तुमची एक छोटीशी बाजू पकडून असा काही मंडळीनं बनाव रचलं जाईल ज्यामुळे तुमचे पद, तुमची प्रतिष्ठा आणि तुमची नोकरी थेट धोक्यात येईल. तुमच्या हातून अशी एक चूक घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल ज्यामुळे तुमची अनेक वर्षाची मेहनत एका क्षणात मातीमोल होईल. सोमवारी एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. सोमवारी कोणत्या स्थितीत काळ्या रंगाचे कोणते वस्तू किंवा काळे वस्त्र परिधान करू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी जाऊ नका. ग्रहांची वाईट स्थिती सांगते की सोमवारी काळा रंग तुमच्या भोवती तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि बनलेले काम अगदी शेवटाकडे येऊन बिघडून टाकेल. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या करिअरमधील हा खरा शत्रू नक्की कोण आहे? तो तुमच्या भोवती बसणारा पुरुष आहे की तुमच्याशी गोड बोलणारी स्त्री आहे? या भयंकर चेहऱ्याचा बुरका मी पुढच्या मुद्द्यात म्हणजेच तुमच्या घर आणि कौटुंबिक रहस्याच्या टप्प्याटप्प्याने उघडणार आहे. मंडळींनो, आता आपण प्रवेश करूया तुमच्या घराच्या उंबरठ्यात, जिथे रोज रात्री आणि दिवसा अनेक चर्चा रंगतात पण मूळ कारण कोणाला समजत नाही. 3 तारखेच्या संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्तेला जाईल आणि काळोख पसरेल तेव्हा तुमच्या घरात एक वेगळीच अव्यवस्था जाणवेल. घरातील सदस्यांमध्ये अचानक विनाकारण कटकटी, भांडणे, डोकेदुखी किंवा कोणाचं तरी आरोग्य अचानक खालवेने. हे नक्की का होतंय? कधी विचार केला का तुम्ही? मेष राशीच्या मंडळीनं, तुमच्या ओळखीच्या तुमच्या घरात येऊन हसून अन्न ग्रहण करणारी एक व्यक्ती तुमच्या भरभराटीवर जळत आहे. त्या व्यक्तीचे भयंकर विषारी आणि वाईट नजर तुमच्या घरावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या संसारावर पडले आहे. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा ईशान्य कोपऱ्यात एक अशी नकारात्मक ऊर्जा, एक असा वाईट दृष्टीचा प्रभाव अडकून पडलाय जो घरातील शांतता पूर्णपणे शोषून घेत आहे. ही फक्त साधी अडचण नाही, तर यामागे तुमच्या प्रगतीला रोखण्यासाठी केलं एक अदृश्य
मंडळीनं प्रयोग आणि भयंकर वास्तुदोष आहे. घरातील एका कोपऱ्यात अशी वस्तू पडली असू शकते जी तुमच्या घरात सतत दारिद्र्य आणि भांडणे ओढून आणत आहे. मंडळीनं आता वेळ आली त्या सर्वात मोठ्या रहस्याचा आणि कटाचा उलगडा करण्याची. पैसा, करिअर आणि घरातली लागलेली ही भयंकर वाईट नजर, या तिन्ही गोष्टीचा एकमेकांशी काय संबंध आहे? कारण मेष राशीचा स्वामी ग्रहावर अत्यंत क्रूर ग्रहाची दृष्टी पडत आहे. यामुळे सोमवारी तुमच्या आयुष्यात असे एक धक्कादायक संदेश किंवा निरोप घेऊन येऊ शकतो जो तुमचे सगळे बेत उधळून लावेल आणि तुम्हाला विचार करायला वेळ देणार नाही. तुमची रात्रीची झोप उडवणारी ही घटना घडणार आहे. पण थांबा, हे संकट फक्त इथपर्यंत मर्यादित नाही. याच्या पुढे अजून आणखी 3 अशा भयंकर गोष्टी घडणार आहे ज्या अजून घेतल्याशिवाय तुम्ही सोमवारी घराबाहेर पाऊलही ठेवू शकत नाही. ऐका, सोमवारी दुपारी 3 नंतर तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा लहान मुलांच्या आरोग्याबाबत अचानक एक अशी धक्कादायक माहिती समोर येईल जी तुम्हाला पार हादरवून सोडेल. अचानक छातीत धडधडणे, अव्यक्त वाटणे किंवा विनाकारण डोक्यात भयंकर विचार येणे ही केवळ शारीरिक लक्षणे नाहीत. तुमच्या घरावर आणि तुमच्यावर असणाऱ्या नकारात्मक शक्तीचा हा थेट सल्ला आहे. सोमवारी कोणत्या परिस्थितीत घरातील सदस्यांशी मोठ्या आवाजात बोलू नका, कारण तुमच्या तोंडून निघालेला एक चुकीचा शब्द घरातील वातावरण भयंकर बिघडून टाकू शकतं. पण हे आरोग्याविषयी संकट काय येतं? कारण यामागे तुमच्या वाहनाशी जोडलेला एक मोठा धोका दडलेला आहे. मंडळीनं, आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे ना, तो अत्यंत गांभीर्याने आणि काळजीपूर्वक ऐका. मेष राशीच्या लोकांना सोमवारी 3 तारखेला जर तुम्ही दूरच्या प्रवासाला निघणार असाल किंवा स्वतःचे वाहन चालवणार असाल तर 100 वेळा विचार करा. सोमवारी राहू आणि मंगळाची अशी भयंकर युती होत आहे जी थेट वाहनाशी संबंधित संकटाला आमंत्रण देते. रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना अचानक तुमचे लक्ष विचलित केले जाईल. एक छोटीशी चूक आणि एक मोठा पश्चाताप. म्हणूनच सोमवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम नसेल तर लांबचा प्रवास पूर्णपणे टाळा. गाडी चालवताना घरातल्या देवाचे किंवा तुमच्या इष्टदेवताचे नाव घेऊनच बाहेर पडा. पहा मंडळींनो, आणि आता शेवटचा आणि अत्यंत कलशदायक मुद्दा, तुमचे जवळचे नातेसंबंध. तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा जवळच्या भाविकेतील अशी एक व्यक्ती आहे जिचा बुरखा या सोमवारी टप्प्याटप्प्याने उघडणार आहे. तुमच्या समोर गोड बोलणारी आणि तुमच्या पाठीमागे तुमचीच बदनामी करणारी ही व्यक्ती सोमवारी तुमच्या विरुद्ध एक मोठा गैरसमज पसरवणार आहे. या गैरसमजामुळे तुमचे अत्यंत जवळचे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहील. तुम्ही ज्यांच्यासाठी दिवस आणि रात्र धावून गेलात तीच व्यक्ती तुम्हाला सोमवारी दोष देईल. पण या सर्व कटांमधून, संकटामधून, आजारपणामधून आणि वाईट दृष्टीतून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण कसे करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा अत्यंत प्रभावी, चमत्कारी आणि दुर्मिळ महाउपाय सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही कमेंट करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून मेष राशीचा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हो मंडळी, चला आता उपायाला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, आता अत्यंत एकग्रतेने ऐका. हा उपाय अतिशय दिव्य, पवित्र आणि प्रचंड शक्तिशाली आहे. सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घ्या आणि हे पाणी स्वच्छ असलंच पाहिजे. त्यात चिमूटभर लाल चंदन, थोडेसे अखंड अक्षदा म्हणजेच की तांदूळ घेताना स्वच्छ तांदूळ असले पाहिजे. कुठेही बुरशी लागलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही. आणि एक छोटासा काळा टिळा म्हणजे की टिळा टाका. बघा मंडळींनो, हे जल हातात धरून श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा किमान 11 वेळा पूर्ण श्रद्धेने जप करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या सोयीच्छेने जरी तुम्हाला जप करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. त्यानंतर हे जल घरातील प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य प्रवेशद्वारावर थोडे थोडे शिंपडा. उरलेले जल उत्तर दिशेला असणाऱ्या कोणत्याही झाडाला किंवा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. हा महाउपाय तुमच्या घरातील कोणती वाईट नजर, नकर्मक ऊर्जा आणि दृष्टीशक्ती एका क्षणात शोषून घेईल आणि तुमच्या कुटुंबाभोवती स्वामीचे एक अद्भुत रक्षण कवच तयार करेल. मेष राशीच्या लोकांना सोमवारी हा उपाय न चुकता करा आणि तुमच्यावर येणारे हे भयंकर संकट कायमचे दूर सारा. आणि हो मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि जरी तुम्हाला काही कारणास्तव हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्ही दररोज 8 दिवस हा एक मंत्र सांगते, श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दोन्ही टाइम जर तुम्ही मंत्र जप केला तरी तुमच्या घरामध्ये दारिद्र्य, नजरबाधा, जे काही घरामध्ये नकर्मक ऊर्जा असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. आणि हो, जेव्हा तुम्ही हे मंत्र करायला बसतान, तेव्हा जप करायला बसतान, तेव्हा कोणालाही न सांगता करा आणि मनामध्येच करा. शक्यतो कोणालाही तुमच्या घरामध्ये
हा मंत्र जप करताना जास्त प्रमाणात मुलाबाळांना शेजारी बसू नका किंवा मोबाईल शेजारी ठेवू नका. हा उपाय करताना स्वतःचं मन एकाग्रता ठेवा आणि श्रद्धा भक्तिभाव ठेवा. मनामध्ये कुठेही किंतु परंतु आणू नका, कारण की हा उपाय तुमच्या पूर्ण भक्तिभावावर असतो. जिथे भक्तिभाव असतो तिथे स्वामी असतात. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.